जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली। रब्बी हंगामातील प्रमुख पीक गहू, हरभरा, मक्यासह केळीचं मोठं नुकसान झाले। प्रामुख्याने जळगाव, रावेर, भुसावळ, धरणगाव, चाळीसगाव या तालुक्यात मोठं नुकसान झालं। शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। थेट जाऊया जळगाव, त्यांचे प्रतिनिधी संजय महाजन उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जळगावमध्ये किती नुकसान झालंय जाणून घेऊया। जळगाव जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वावकाळी पाऊस या ठिकाणी झाला, गारपीट झाली आणि वारासह या ठिकाणी मोठं नुकसान आपण बघू शकतो की दादरचं पीक हे पूर्णपणे खाली झोपलेलं आहे। शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हे सलग 3-4 वर्षापासून असं होतं आहे की अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान आपल्या जळगाव जिल्ह्यात बघायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्याचा विचार केला चाळीसगाव, भडगाव, चोपडा, जळगाव तालुका, धरणगाव या ठिकाणी शेतकऱ्याचे फार मोठं नुकसान अवकाळी पावसाने केलेलं आहे। यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी होता। मोठं पीक या ठिकाणी येणार, जे मागच्या वर्षीचं नुकसान झालं आहे ते या ठिकाणी भरून निघेल। मात्र ह्या अवकाळी पावसाने पूर्ण शेतकऱ्याचं पुन्हा मोठं नुकसान आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळे पुन्हा शेतकरी या ठिकाणी हवालदिल होताना आपल्याला बघायला मिळतं आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।